विशाल उर्फेने टोपी घालून सोनूचा केला सत्कार. रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. तर आम्ही आज निघालो होतो शेतामध्ये. जाता जाता आम्हाला दिसले दादा आणि सोनू. त्यांना बसवलं गाडीवर आणि निघालो शेतामध्ये. आणि लगेच गाडीवरून उतरलो पण, कारण की तिथे जाताना रस्ता होता खराब. आणि गप्पा मारता मारता आम्ही पोहोचलो लगेचच शेतामध्ये. आज आम्हाला बसवायचा होता सोलार पंपाचा लाइटनिंग अरेस्टर. काम सुरू करणारच होतो, पण तुम्हाला माहित आहे की सोनू असेल आणि काही तो लुडबुड करणार नाही, असं कधी होईल का? सोनू करत होता मध्ये लुडबुड आणि दादांनी त्याच्याबरोबर केली मस्ती सुरू. दादांची त्यांची चालली होती मस्ती. आता तुम्ही हे ऐकाच. म्हणा भास्कराय गणेशाय नमः ओम स्वास्तिक श्री श्री महागणपतीया नमः. त्यांचा तर गोंधळ चालू होता. म्हणलं तोपर्यंत आपण घेऊया खड्डा खांदून. खड्डा खांदताना सोनू लागला मध्ये लुडबुड करायला. त्याला म्हणलं अरे जरा वेळ बाजूला थांब. आणि खड्डा खांदताना सोनू बाजूला उभा राहिल्यानंतर मी त्याचा केला सत्कार. किती सुंदर दिसतोय आमचा सोनू. सोनूचा तर झाला सत्कार करून. आता म्हणलं थोडं काम करून घ्यावं. घेतली बादली आणि भरलं त्याच्यात पाणी आणि आणलेलं पाणी पप्पांना दिलं. आम्ही सर्व जणांनी लगेचच लाइटनिंग अरेस्टरचं काम पटापट करून घेतलं. आणि हे पहा, आमच्या लाइटनिंग अरेस्टरचं काम झालं बरं का. शेजारी आमचा सोनू करत होता दगडाची उचापट आणि त्याच्यात त्याला सापडल्या चुन्याच्या पुड्या. चला तर मित्रांनो, मी जातो घरी. जर ब्लॉग आवडला असेल तर घ्या फॉलो करून.